श्री स्वामी समर्थ। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात। ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी ते व्यवसाय सुरू करतात। काही जण सोने खरेदी करतात। या गोष्टी या मुहूर्तावरती केल्या जाते। दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो। गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे, जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। गुढीपाडवा हा राजा शालिवांच्या विजयाचा आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा उत्सव दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। तसंच या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे, ज्यात विविध परंपरा आणि रूढी पाळल्या जातात। गुढीपाडव्याची परंपरा ही गुढी उभारणे, घरासमोर उंच बांबूच्या काठीला विविध रंगांच्या कपड्यांनी आणि फुलांनी सजवून गुढी ही उभारली जाते। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोक कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करतात, जे आरोग्यासाठी फायद्याचे असते। नवीन गोष्टींची सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी नवीन व्यवसाय खरेदी किंवा इतर शुभ कार्याची प्रथा आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी मिरवणुका काढल्या जातात, ज्यात लोक पारंपरिक वेशभूषा आणि टाळ मृदुंगाच्या तालावर नाचतात। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास उपाय देखील केले जातात। त्यातीलच एक उपाय म्हणजे 11 कवड्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। बघा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 ते 3 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला यापैकी कोणताही उपाय जो जमेल तुम्ही तो गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे। कवड्या या पांढऱ्या, तपकिरी, पिवळ्या रंगाच्या असतात। यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते। त्यामुळे या कवड्यांसंबंधित आपण जर काही खास उपाय या गुढीपाडव्याच्या दिवशी केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते। आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही। आपले घर हे धनधान्याने भरून जाते। आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात, इच्छा या पूर्ण होतात। तर हा उपाय आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो। जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल दिवसभरामध्ये तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात। बघा, पहिला उपाय म्हणजे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन करतात। तर या दिवशी आपल्याला 11 कवड्या घ्यायच्या आहेत सफेद रंगाच्या आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहेत। आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला त्या कवड्यांची पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, आपले कुठलेही जे अडलेले काम असेल तर ते आपण तिथे बसून आपल्या देवघरासमोर बसून माता लक्ष्मीला सांगायचे आहेत। आणि या कवड्या आपल्याला एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये या ज्या कवड्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत आणि आपली जी तिजोरी असते तर त्या तिजोरीमध्ये आपल्याला ह्या ज्या कवड्या आहेत तर ठेवायच्या आहेत। असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात भरभराटी येते। बघा, यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे त्याला सुद्धा आपल्याला 11 कवड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। एक लाल रंगाचं कापड आपल्याला अंथरून घ्यायचं आहे आणि त्या कापडावरती ह्या ज्या 11 कवड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्या कवड्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत, फुलं वाहून घ्यायचे आहेत, धूप दीप लावून घ्यायचे आहेत आणि त्या कवड्यांची पूजा करून घ्यायची आहेत। पूजा झाल्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या आपल्याला त्या कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या जो मेन दरवाजा आहेत आपल्या घराचा तर त्या दरवाजावरती आपल्याला बांधायच्या आहेत, दरवाजासमोर आतल्या बाजूने। असे केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाहीत। यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घरातील एखादी व्यक्ती असेल, त्यांना वारंवार नजर ही लागत असेल तर आपण हा जो उपाय आहे कवडी संबंधित तर तो आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो। बघा, वाईट दृष्टींपासून वाचवण्यासाठी गुढीपाडव्याला एक पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहे। तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या कवडीची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत आणि पूजा झाल्यानंतर ही जी कवडी आहे तर ती आपल्या गळ्यात एक ताबीज म्हणून घालायची आहेत। असे केल्याने वाईट दृष्ट लागत नाही, कोणाचीही नजर त्या व्यक्तीला लागत नाहीत। गुढीपाडव्याच्या दिवशी 11 पिवळ्या कवड्या हिरव्या रंगाच्या कपड्यात आपल्या पर्समध्ये, तिजोरीमध्ये ठेवल्याने
कुबेर देवता देखील प्रसन्न होतात। हे जे 4 उपाय आहेत तुम्हाला मी जे सांगितले आहेत ते अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहेत। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या कवड्यांसंबंधित तुम्हाला जो कोणता एक उपाय जो जमेल तुम्ही तो अवश्य करा। यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल, तुम्हाला कसलीही कमतरता भासणार नाही, तुमचं घर हे भरभरून जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट मध्ये माता लक्ष्मी अवश्य लिहा, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।